शिवाजी पाटील आणि राजेंद्र राजमाने सोलापूर जिल्ह्यातलं टेंभुर्णी टाकळी त्याचं गाव. सह्याद्री कुस्ती संकुलन पुण्याला सध्या सराव करतोय. विजय वराटे काका यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होतोय. आणि शिवाजी पाटील, किरण पाटील इस्पुर्ली, किरण पाटील माईक जवळ ताबडतोब. हा मोतीबाग तालमीमध्ये सराव करणारा पैलवान. थोडस वजन घटवल्यासारखं वाटतंय. गेल्या वर्षी यापेक्षाही तुफान अशी शरीरयष्टी होती, पण आता सेलकस ठेवायचा आणि नको तितकं काढून टाकायचा असाच मानस कदाचित शिवाजीना घेतला असेल. अतुल डावरे या माईक जवळ. वारणा खोऱ्यातली कापशी त्याचं गाव. कोल्हापूर जिल्ह्यातली अनेक मैदानं होतात आणि त्या मैदानामध्ये शिवाजीची खासियत आहे. कितीही ताकदीचा पैलवान आला तर किमान अर्धा तास तरी थोपवून धरायचा आणि त्यात गावलाच तर जाडी मुंड्यात चित करायचा. पण इतकं चपळ पडता हलायला लागलंय, वजन कमी केलेल्याचा फायदा मिळालेला आहे. शिवाजीचा अस्त्र आता बाहेर काढायला सुरुवात केलेला आहे. गर्दनखेच, पंजे की पकड आणि चौदंडी अशी कुस्तीची सुरुवात झालेली आहे. दोघांनी आपल्या ताकदीचा अंदाज घ्यायला सुरुवात केलेली आहे. अतुल डावरे पैलवान माईक जवळ. अतुल डावरे. वारणा खोऱ्यात शिवाजीचा दबदबा आहे, तसं पुणे जिल्ह्यात राजेंद्र राजमानेचा दबदबा आहे. राजेंद्रची खासियत आहे, प्रतिस्पर्धी डाव करायला लागला की त्यावर तोड करायची. पहिलीच गोष्टी. शिवाजीराव चव्हाण पत्रकार, आपलंही सरचं स्वागत आहे. आपल्याला अर्थ कमिटी बोलवते, आपण या ठिकाणी या. चौदंडी कापसीचा डेप्युटी सरपंच आहे शिवाजी पाटील. अजून एक माहिती मिळाली, ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच कापसीचे पैलवान आताच निवड झालेला. जरा जोरात एकदा टाळ्या वाजून या दोन्ही पैलवानांचं अभिनंदन करा. बोला बजरंगबली की जय. जय जयकार कमी आहे, देवाचा जय जयकार करावा, नावाचा जय जयकार करावा, कीर्तीचा जय जयकार करावा. इतिहास घडतोय कुस्ती योद्ध्यांचा, मल्लयुद्धातला असा जय जयकार अभिमानाने केला पाहिजे. कर्तृत्वाचा, कार्याचा आणि बलाचा सुद्धा अभिमानाचा पाहिजे. जय जयकार कशाचा करायचा? जय जयकार करताना सुद्धा हृदय आपला अंतःकरणपूर्वक निरपारपणे पार पडलं पाहिजे की जे कार्य करतोय त्याच्यामध्ये कुठलंही चुकीचं नाही. नमस्कार. बाहेरनं टिपी लावली होती राजेंद्र राजमानेनं, त्यातून हल्ला बचावला. टाळी 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 पडली नाही. आणि मैदानावरती कुणी चप्पल ठेवू नका, चप्पल कुणी ठेवू नका. समजतंय ना? कुस्तीचं वैशिष्ट्य म्हणजे कुठला पैलवान कोणता डाव लावेल. सुपर हेवी वजन गटातील जरी पैलवान असले तरी त्यांच्याकडे चपलता आता आपल्या समोर दिसलेली आहे. डोळ्याचं पातळ लवतं न लवतं अशी होण्याची शक्यता आहे. कुस्ती काळजीपूर्वक बघा. इकडं तिकडं बोलण्यामध्ये जर आपण लक्ष दिलं तर इकडे डावी लागण्याची शक्यता आहे. सज्जन कुस्ती शौकीनाने आतापर्यंत या ठिकाणी दिलेली साथ ही अनमोल आहे. त्या सर्व सज्जन कुस्ती शौकीनांना मनपूर्वक मानाचा मुद्रा करतो. इतक्या शांततेचं मैदान, सुंदर मैदान आणि तमाम गर्दीतनं दर्दी माणसं या ठिकाणी दिसली. मैदान घडवताना पंचांनी पारदर्शकपणे काम केलेलं आहे. खरं पाहिलं तर एक वेळ प्रजा बिघडली ते चालेल, पण राजा बिघडून चालणार नाही. आणि राजा बिघडला तरी चालेल, पण न्यायदेवता बिघडून चालणार नाही. न्यायदेवता ही पारदर्शकच असावी लागते. ज्या देशाची न्यायदेवता मजबूत म्हणजे न्यायव्यवस्था मजबूत, ते राज्य सक्षम असतात. तिथले लोकप्रतिनिधी काय म्हणतात हे महत्वाचं नाही, तिथली न्यायव्यवस्था कायद्याला धरून काम करते का नाही हे महत्वाचं. तसं मैदानामध्ये पंच पारदर्शकपणे काम करतो का नाही हे महत्वाचं. आणि त्याची प्रचिती आतापर्यंत सर्व पंचांनी दिलेली आहे.
आणि तितकंच उत्तम मैदान जोडलेले सारंग सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या मैदानाची खासियत पण आहे आणि इथल्या कुस्ती कमिटीचं आणि तमाम ग्रामस्थांचा आभार.